नमस्कार मित्रांनो, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता दौंड तालुक्यातील हातवळण या गावी आहोत। या हातवळण गावामध्ये आम्ही भीमा नदीच्या तीरावर उभे आहोत। यावर्षी अवकाळी पाऊस लवकर आला आणि तो प्रचंड प्रमाणामध्ये झाला, त्यामुळे या हातवळण गावामध्ये किंवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि काहीशी पूरस्थिती निर्माण झाली होती। तुम्ही बघू शकता, हे दौंड तालुक्यातील हातवळण हे गाव, हे भीमाशंकर ते उजनी डॅम पर्यंत सर्वात मोठा कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा आणि हे जे सगळ्यात मोठं पात्र हे हातवळण आणि सादलगाव, शिरूर तालुक्यातील सादलगाव आणि दौंड तालुक्यातील हातवळण यांना जोडणारा हा जो कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, हे सर्वात मोठं पात्र या ठिकाणी आहोत। ही खरी तर वरदानी ठरलेला हा बंधारा, हातवळण आणि सादलगाव, नांदगाव या गावांना हा वरदान ठरलेला हा बंधारा आहे, कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण क्षमता असते। मी चंद्रकांत लोंढे, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन विशाल सोमवंशेसह थेट दौंड तालुक्यातील हातवळण या गावावरून धन्यवाद।